एंकर 16 पुणे। महाविकास आघाड़ी ने बदलापुर घटना के विरोध में 24 अगस्त को बुलाए गए महाराष्ट्र बंद को कोर्ट के निर्देश के बाद वापस ले लिया, लेकिन अब इस मामले पर फिर से राजनीति गरमाने लगी है। एक तरफ ठाकरे गुट ने इसका जमकर विरोध किया है, वहीं अब एनसीपी शरद पवार गुट ने बीजेपी पर हमला बोला। आज पुणे में पत्रकार परिषद लेकर सांसद सुप्रिया सुले ने बीजेपी पर निशाना साधा। वहीं उन्होंने समरजीत घाटगे और हर्षवर्धन पाटिल पर भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। लोकशाही आहे, जसं आम्हाला आंदोलन करायचा अधिकार आहे तसा त्यांनाही आहे। आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे की भारतीय जनता पक्ष ज्यांनी एक कायदा आणला होता विधान भवनमध्ये की जर आंदोलन केलं आणि सरकारला ते अयोग्य वाटलं तर 5-6 वर्षाची जेल लोकांना होऊ शकतं, असा एक कायदा आणला होता। भयानक कायदा होता। एका सशक्त लोकशाहीमध्ये संविधानाने देश चालतो, कोणाच्या मनमर्जीने किंवा एका पक्षाच्या किंवा अदृश्य शक्ती त्या मनाप्रमाणे हा देश चालत नाही। आणि मला समाधान आहे की आमच्या विरोधात का होईना, काही का कारण होईना, तेही आंदोलनांना बसले, ही चांगली गोष्ट आहे। समरजीत घाटगे हे खूप टॅलेंटेड आहेत, अनेक वर्ष खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी चांगलं काम केलेलं आणि एखादा युवा काहीतरी नवीन चांगलं महाराष्ट्रात नवीन नेतृत्व देऊ पाहत असेल तर त्याचा अर्थातच आपण स्वागतच केलं पाहिजे। तुम्ही म्हणजे मी दौंडचं तुम्हाला पहिलं उदाहरण देईन, कारण का माझ्या स्वतःच्या लोकसभा मतदारसंघात होतं। दौंडमध्ये मी एक गोष्ट म्हणजे खरंच तुम्हाला म्हणजे अतिशय भयानक घटना झाली, ती वाईट घटना आहे। पण या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने पोलिसांनी म्हणजे पुणे रूरल पोलीस आणि दौंडच्या पोलिसांनी स्विफ्ट ॲक्शन घेतली, त्याला चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे। इथे पोलिसांनी अतिशय उत्तम काम केलं, दौंडचेही पोलीस आणि पुण्याचे SP आणि ती सगळी जी शिक्षण यंत्रणा होती त्यांनी अतिशय म्हणजे एक दुर्दैवी घटना आहे की हा शिक्षक ही गोष्ट अनेक वर्ष करत होता। कुणालाही कॉन्फिडन्सच नव्हता की आपण ह्याची कंप्लेंट करू शकतो। त्याच्यामुळे खूप विक्टिम्स आधी झालेले आहेत, हे दुर्दैव आहे आणि त्याची नैतिक जबाबदारी मीही घेते, कारण का या समाजाची एक लोकप्रतिनिधी मी। आम्ही कदाचित कुठे कमी पडलो असो की लोकांमध्ये कॉन्फिडन्स आणण्यामध्ये की एखादी अशी चुकीची घटना घडली तर घटना घडल्या त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की अरे हे काहीतरी चुकीचं होतंय, मी बोललं पाहिजे। समाजात साधारणपणे आपण सगळे लाजतो अशा गोष्टी की नको बाबा जाऊ दे, विषय संपवून टाका, आणि हेच दौंडमध्ये झालं। या शिक्षकांनी अनेक वेळा अशा कंप्लेंट जेव्हा आल्या त्या आपापसात चर्चा झाली आणि सांगण्यात आलं नको आपापसात मिटवूया, आपापसात मिटवण्यातच इतकी वर्ष गेली। पण त्या पालकांचं खरंच आपण कौतुक केलं पाहिजे की त्यांनी हिंमत दाखवली, ते आले बाहेर, कंप्लेंट केली आणि पोलीस यंत्रणेने जे अतिशय उत्तम काम केलं, असं जेव्हा पोलीस करेल आणि त्याला फास्ट ट्रॅक कोर्टमधून शिक्षा होईल तेव्हा एक समाजात मेसेज जाईल की अशा गोष्टी याचा निषेध आपण केला पाहिजे। बाहेर येऊन बोला, तुमची कुठलीही बदनामी होणार नाही, कुणालाही कळणार नाही। आणि ह्याच्यात मीडियाचाही मी वारंवार याचा उल्लेख करते की मीडियाचा खूप मोठा रोल आहे की एक दबाव तंत्र पण की ही चुकीची गोष्ट दाबली जाणार नाही। दौंडमधल्या सगळ्या पत्रकारांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट की पत्रकारांनी कोणीही त्या विक्टिमच्या घरी कोणी गेलं नाहीये, त्याची स्टोरी म्हणजे मलाही माहिती नाही विक्टिम कोण। मी काल दौंडमध्ये घेतले, सगळा आढावा बसून 2-3 तास घेतला, पण मीही विचारलं नाही आणि मला कोणीही माहिती दिली नाही आणि मी त्या विक्टिमच्या घरी पण गेले नाही, काही नाही, कारण का आम्ही गेलो की चर्चा होणार, चुकून एखादी बातमी लीक होणार। त्याच्यामुळे माध्यमांनी बदलापूरची केस, दौंडची केस या सगळ्यामध्ये जी माणुसकी तुम्ही दाखवली आहे, जो संवेदनशीलपणा मीडियाने दाखवला, हा खरंच कौतुकास्पद आहे। आणि आपण सगळ्यांनी, हा काही राजकीय विषय नाही, आपण सगळ्यांनी मिळून ह्या अशा ज्या केसेस होतात त्याच्यामध्ये आपण बाहेर येऊन एकामेकाला कॉन्फिडन्स दिला पाहिजे की ह्या गोष्टी होतात। आता आपल्याला आठवत असेल एक मीटू नावाचं एक मोठं ते जगभर झालं होतं आणि अनेक महिला ज्या तुमच्या आणि माझ्यासाठी आपल्याला वाटतं अरे खूप मोठ्या पदावर आहेत, त्यांनाही असं झालेलं आहे। त्यामुळे त्या जेव्हा येऊन मीटू मलाही हे झालंय हे जेव्हा सांगतात तेव्हा बाकीच्यांचाही आत्मविश्वास वाढतो। म्हणजे मी दीपिका पदुकोणांचं तुम्हाला उदाहरण देते, त्या जेव्हा डिप्रेशन बद्दल बोलल्या तेव्हा अनेक लोकांना असं वाटायला लागलं की इट्स ओके टू टॉक अबाउट मेंटल हेल्थ। त्याच्यामुळे मीटू सारखी घटना किंवा मीडियानी जो संवेदनशीलपणा
दाखवलेला आहे. मला असं वाटतं हा खूप महत्वाचा आहे आणि प्रशासन कुठलंही असू दे, आज ते सत्तेत होत उद्या आम्ही असू, कुठलंही अशा गोष्टी जेव्हा होतात आणि यंत्रणा जेव्हा पटकन वागत नाही, नैतिकता ही कुठल्याही सरकारने दाखवली पाहिजे. आमच्या सरकारच्या काळात झाली तर ती नैतिकता आम्हालाही दाखवावी लागेल.